जसं आता आपण म्हटलं आकाश तत्व. आकाश तत्व काय आहे? तर आकाश तत्व हे ध्वनी निर्माण करतं. तर ध्वनी म्हणजे काय? कान आले, आपण कुठून ऐकतोय? कानाद्वारे ते ऐकतो आहे. बरं, ते काय झालं? ते ज्ञानेंद्रिय आहे. पण कर्मेंद्रिय काय आहे त्याचं? तर कर्मेंद्रिय आहे वाणी. ध्वनी कुठून? म्हणजे जो कोणी आपण बोलतो आहोत, बरोबर. ती वाणीच आहे ना आपली. तर त्या वाणीतून आलं. म्हणजे कसं झालं? प्रत्येक वेळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे प्रत्येक तत्वाला कुठेतरी कनेक्ट होत आहेत. तुम्ही जसं तत्व घ्याल तसं. जसं आपण वायू तत्व घेतलं तर वायू तत्व आहे हे त्वचा. तुम्हाला काही भास किंवा हे होत असेल तर ते काय झालं? ते स्पर्शाने झालं. मग आता हे स्पर्श काय झालं? म्हणजे हाताने. मग हात काय झालं? त्याचं कर्मेंद्रिय झालं. स्पर्श हे ज्ञानेंद्रिय झालं. म्हणजे हे प्रत्येक तत्वांमध्ये आपल्याला हळूहळू ते सगळं आलेलं दिसतं. आणि या तत्वांचाच पूर्ण जो आहे हा स्वरांमध्ये कुठेतरी विभाजित होतोय. जसं आपण घेतलं अग्नितत्व. अग्नितत्व डोळ्याला म्हणताय. डोळे हे अग्नितत्वाचं काम करतं. पण अग्नितत्वाचे डोळे आहे, पण पाय हे कर्मेंद्रिय म्हटलंय, कारण ऊर्जा ही पायातून येत असते. म्हणून पायातून ती ऊर्जा येत असल्यामुळे कुठेतरी अग्नितत्व त्या दृष्टीने काम करतं. मग जलतत्व जी आहे ही चव, जीभ त्यातून आलं. आणि मलमूत्र कर्मेंद्रिय आहे, कारण आपल्याला हे सगळं घेतलेलं बाहेर काढण्यासाठी सुद्धा कुठेतरी मार्ग दिला आहे ना. बरोबर. तो पण एक तो मार्ग त्यातून दिसतोय, ते आहे. आणि मग पृथ्वी तत्व काय? तर पृथ्वी तत्व नाक म्हणजे वास घेणे हे पृथ्वी तत्वाचं काम आहे. आणि त्याचं कर्मेंद्रिय कोणतं आहे? तर लैंगिक आपली जी शरीरातली जी आहेत ती कुठेतरी त्यातून आपल्याला त्या साधना दाखवतात. ती ही सगळे तत्व म्हणजे बघा की प्रत्येक वेळी आपण हे सगळं करत असताना प्रत्येक तत्वाला ते कनेक्ट होत आहे. खरं. तर हे सगळं तत्वांना कनेक्टेड होत असल्यामुळे आपण जे ग्रहण करतोय ते आणि वरती जी आहेत ब्रह्मांडात ती 5 तत्व ही कुठेतरी कनेक्ट होतात आणि ती स्वर त्याला कनेक्ट होतात. म्हणजे एका वेळी 3 काम होत आहेत. एक ब्रह्मांडातलं, एक आपण म्हणतो म्हणून, आणि आपल्या शरीरातलं. तो दुवा सगळा साधला जातो आणि त्यातून जे काही कमी जास्त तुमच्या शरीरात असेल ते बॅलन्स होण्याचं काम ते करतं.